शेतकऱ्यांविषयीची बातमी आहे। कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मंचर चौळील भोरवाडी इथं मबियाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव द्यावा ही मागणी करण्यात आली आहे। जानेवारी ते मे या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये अनुदान द्यावं अशी ही मागणी आहे। नाफेड मार्फत 10 लाख टन कांदा खरेदी करून त्याची निर्यात करावी, कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू ठेवावी, तसंच वीज भार नियमन रद्द करावं अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या। सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल। आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात। अरे पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत। मजुराला हाताला काम मिळालं ह्या गोष्टी नको आहेत। आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत। आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। पण काय आहे की इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं। इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं। ही आजची परिस्थिती आहे। आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील। मुलं शाळेत जातील, कॉलेजला जातील, नाही तर कुणी जाऊ शकणार नाही। 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो। महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो। टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो। आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही। काय तुम्हाला कोण थांबवतं? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका। 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली। आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय। ही परिस्थिती योग्य नाही। निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे।